काय ग, काय झालं? आज खूप आठवण आली रे त्याची. तुम्हाला विसरला नसेल ना रे श्रीकांत? अहिल्या, त्यानं काय करायचं हे आपण नाही ठरवू शकत ना. तू नको जास्त विचार करू. तब्येतीला जप तुझ्या. तब्येतीपेक्षा माणसं जपणं जास्त महत्वाचं आहे ना श्रीकांत. आपण परत जाऊया कुठे? तिथेच जिथून आलो. आपल्या माणसांमध्ये, आपल्या मुळांपाशी, आपल्या मातीत परत. वेळ निघून गेली का अहिल्या? खूप दूर निघून आलोय आपण. आता ठरवलं ना तरी नाही परत जाऊ शकणार आपण. का नाही जाऊ शकत? तेव्हा मुलं लहान होती म्हणून. त्यानंतर आपला बिझनेस आकार घेत होता. मग प्रीतमच्या वागण्यामुळे आपल्याला काळजी वाटायची. पण आता तर तीही तक्रार नाहीये. प्रीतम तर गेले काही दिवस आदित्यसारखा वागायला लागलाय. आपला बिझनेसही स्थिरावलाय आणि आपली दोन्ही मुलं आपला बिझनेस व्यवस्थित वाढवत आहेत. मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे माघारी फिरण्याची. ओ आय एम सो सॉरी. अरे नाही तुम्ही बोला, मी नंतर येतो. अरे थांब. अरे काय बोलायला आलास? बोल की. आई काही नाही, ऍक्च्युली तू सकाळपासून अस्वस्थ वाटत होतीस. मला वाटलं तुला बरं नाहीये, डॉक्टरांना वगैरे बोलू का? मला काहीही झालेलं नाही आहे. अहिल्या, तू कितीही का आहे नाही असं म्हणालीस ना तरी तुझं मन कळतं आदित्यला. तू न बोलताही तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखू शकतो तू. हो, हे खरंय. काय झालंय? आदित्य, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. पण आत्ता नाही. वेळ येईल तेव्हा नक्की सांगेन. बर ठीक आहे, येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. ए दिशा, खूप चुकीचं वागलेस हा गणीसोबत. खूप चुकीचं. त्या निरागस गणीवर असे घाणेरडे आरोप करताना लाज नाही वाटली तुला? अगं, त्या मारुती मामाने अख्खं आयुष्य घालवलं ग या बंगल्यासाठी, आणि तू त्या पारू आणि गणीच्या जीवावर उठली आहेस ग. आज तू मला सांगूनच टाक, काय प्रॉब्लेम काय तुझा? काय बिघडवलंय त्या पारूने तुझं? बिघडवलंय ना. बिघडवलंय. त्या भिकारड्या मोलकर्णीने तिची वकिली करण्यासाठी माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला माझ्या पुढे उभं केलंय. पारू मैत्रीण आहे माझी, पण माझ्यापर्यंत ठीक आहे. पारू बद्दल असं काही मी खपवून घेणार नाही. ओ माय गॉड, वाव. म्हणजे तिकडे तो आदित्य सतत पारू 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 करत असतो आणि इकडे माझा होणारा नवरा पण. हे तुम्ही दोघं भाऊ एकाच मुलीच्या मागे वेडे झालात की काय? दिशा, तोंड सांभाळून बोल. पारू बद्दल बोलायची ना लायकी नाहीये तुझी. ऍक्च्युली काय आहे ना, तुझं हे खरं रूप अजून आई समोर आलेलं नाहीये ना. ज्या दिवशी येईल ना, धक्के मारून बाहेर काढेल ना तुला आई. कळतंय का? कोण आणणार आणि माझं खरं रूप त्यांच्या समोर? कोण सांगणार त्यांना माझ्याबद्दल? तू? हे प्रीत, तू विसरलास का? तुझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्ससाठी तू फक्त एक वाया गेलेला मुलगा आहे. टोटल युजलेस. दिशा, काय ग, कुठल्या जमान्यात जगतेस तू? हा, आईचा ना खूप विश्वास आहे माझ्यावर. त्या दिवशी नाही का ऑफिसमध्ये मीटिंग होत होती, आई म्हणाली की मीटिंग प्रीतम करेल, तू निघ.
दिशा, तू एक काम कर, तू निघ तिथून. प्रीतम हँडल करेल प्रेझेंटेशन. आईचा आणि दादाचा दोघांचाही खूप विश्वास आहे आता माझ्या. दोघांनाही माझ्यात होणारे बदल कळतायत. त्यामुळे ना लवकरच तुझं एक खरं रूप मी आईसमोर आणेन आणि तुझी या घरातून हकलपट्टी होईल. कळतंय का? हकलपट्टी. हात धरून हकलेल तुला आई. दिशा, ओ सॉरी, मी नॉक करून यायला हवं होतं ना, नाही का? तू लास्ट टाइम सांगितलं होतंस येताना नॉक करून येत जा. दिशा, हा मुलगा ना सर्किट आहे, सर्किट. त्याच्यापासून जरा सावध राहा. तो कधीही काहीही करू शकतो, कळतंय ना? या सर्किट युजलेस मुलाला त्याची लायकी दाखवण्याची वेळ आता आली. प्रीतम किर्लोस्कर, युअर टाइम स्टार्ट्स नाव. अहिल्या, यावेळेस मी आमच्या गुरुजींना घेऊन आली आहे. नमस्कार. गुरुजी, घरातलं मोठं आणि महत्वाचं कार्य आहे. मागे मी तुम्हाला म्हणाले होते की दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त नव्हता, म्हणून मग आम्ही त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. त्यालाही बरेच दिवस झाले. आता लवकरात लवकर हे लग्न झालं म्हणजे मी जबाबदारीतून मोकळी झाले. हो, बरोबर आहे तुमचं. लग्न म्हणजे एक मोठं कार्य असतं. त्याबाबत खूप गांभीर्याने विचार करायला हवा. बघू पत्रिका? हो हो, ही घ्या. आणि हां, शक्य असेल तर जरा अलीकडचा मुहूर्त बघा. हो, बघतो. शिवाय काही अडचण असेल तर तेही सांगा. म्हणजे त्यासाठी काही विधी पूजा करायचं असेल तर तेही करून घेऊ. हो ना अहिल्या? मुहूर्त तर आहे. गुड. लगेचच आहे ना? गणेश उत्सवानंतरच्या 3 आठवड्यानंतर रविवारचा मुहूर्त फार शुभ आहे. मगाशी मी म्हणाले ना तुम्हाला की अलीकडचा मुहूर्त काढा. प्लीज बघा ना, काही करता येतं का? मॅडम, तुमचं म्हणणं असेल तर मी हे लग्न उद्याही लावू शकतो. पण काय? मीरा, लग्न ही अशी घाई गडबडीत करण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी योग्य मुहूर्त, योग्य वेळ असावी लागते. आणि हे किर्लोस्करांच्या घरचं कार्य आहे, लक्षात असू दे. गुरुजी, इतके दिवस थांबलो तर अजून काही दिवस. आणि तुम्ही जो मुहूर्त काढलाय तो आहेच की जवळचा. मीरा, मला प्रीतमचं लग्न अगदी थाटामाटात करायचंय. त्यामुळे त्याच्यासाठी वेळ हवा. श्रीकांत, तुला काय वाटतं? गुरुजींना जो मुहूर्त सांगितलाय तो योग्य आहे ना? अगदीच. म्हणजे आपणही आपल्याला हवी तशी तयारी करू शकू ना. पारू, आले काय पारू, दिले? अगं प्रीतम आणि दिशाच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. सगळ्यांसाठी तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन ये. आणते.
बाहेर जे काही चाललंय ते पटतंय का तुला? प्रिया मॅडम, देवी आई दिशा मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नाचा मुहूर्त काढतायत. ही चांगलीच गोष्ट आहे ना. त्यात न पटण्यासारखं काय? प्रीतम सर हे लग्न करून कधीच खुश राहणार नाहीयेत, कळतंय का तुला? प्रिया मॅडम, देवी आई जो निर्णय घेतात तो बराबरच असतो. अगं पण तुझ्या देवी आईंना कसं कळणार की ती दिशा खरोखर कशी आहे? कोणी सांगितल्याशिवाय त्यांना काही स्वप्न पडणार आहे का? ती दिशा त्यांच्यासमोर गोड वागण्याचं नाटक करते, पण पाठीमागे किती विचित्र वागते, खोटं वागते ती. पारू, दिशा मॅडमचं सत्य अहिल्या मॅडमना सांगणं खूप गरजेचं आहे. प्रिया मॅडम, देवी आईंबद्दल काय बी बोलू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. मी प्रीतम सरांसाठी बोलते. त्यांच्या बाजूनेही कोणीतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर येईल. नशीबच आम्हाला एकत्र आणेल. पारू, पारू, प्रिया मॅडम, इदिलिखित जे असेल तसंच होईल. आपण जाऊया ना. तोंड गोड करायचं आहे ना समध्यांचं. चला. हा चला. सासरे डॅड, सासू सुखी राहा, सुखी राहा. प्रीत, चला, बरं झालं एकदाचा दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. सासू मॉम, आय एम सॉरी, पण आपलं हे सगळं आवरलं असेल तर प्लीज प्रीतमला ऑफिसला जाऊ देत का? ॲक्च्युली ते जे क्लायंट्स होते त्यांचा मला कॉल आला होता. दे आर व्हेरी इम्प्रेस्ड विथ प्रीतम्स प्रेझेंटेशन. त्यांना पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायचंय. आणि अजून इथे वेळ गेला तर लेट होईल त्याला. दादाचा कॉन कॉल झालाय का बघतो. झाला असेल तर मग त्याला सोबत घेऊनच जातो. प्रीतम, मला असं वाटतं की हा तुझा प्रोजेक्ट आहे, तुझं प्रेझेंटेशन आहे, तर तू ते एकट्याने हँडल करावं. आणि आता तू खूप कॉन्फिडेंट पण झालास. म्हणजे मला असं वाटतं की तुझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे तर तू एकट्याने छान हँडल करू शकशील, आदित्यला इन्व्हॉल्व न करता. आणि आय नो यू विल गिव्ह युअर बेस्ट. आय मीन, सासू मॉम, सासरी डॅड, तुम्हाला काय वाटतं यावर? मला वाटतं दिशाचं बरोबर आहे. म्हणजे पटतंय मला. तू जा ना प्रेझेंटेशनसाठी. दिशा, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. बघ ना, प्रीतम मध्ये जो काही बदल झालाय तो आपल्या सगळ्यांनाच जाणवतोय. अहिल्या, तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगते. दिशाचं ह्या घरामध्ये राहण्यापाठीमागचं एकमेव कारण हे होतं की तिला प्रीतमला सुधरवायचं होतं. आणि आता बघ ना, आधीचा प्रीतम आणि आत्ताचा प्रीतम किती फरक आहे ना. आणि हा बदल दिशाने घडवून आणलाय. प्रीत, ऑल द बेस्ट अँड गिव्ह युअर बेस्ट शॉट. पारू, एक मिनिट. आता नाही. गुरुजी, थँक्यू. यशस्वी मॉम, दिशा मॅडमची आई पण ना दिशासारखीच आहे. किती स्वतःच्या मुलीचं कौतुक. प्रीतम सरांमध्ये जे बदल झालेत ना ते त्यांच्या जाणीवेमुळे. मुळात प्रीतम सरांना सगळ्याच गोष्टींची जाणीव आहे, समज आहे. प्रिया मॅडम, प्रीतम सर स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही दिशा, ही सतत त्यांना खाली खेचत असते, सतत अपमान करत असते त्यांचा. आणि आज तर सगळं क्रेडिट त्या दिशाला मिळालंय. प्रिया मॅडम, मी ना जरा वेगळाच विचार करते. काय झालं पारू? म्हणजे ना मला ना कळना झालंय बघा.
म्हणजे दिशा मॅडमनी आज प्रीतम सरांना एकट्यानंच ऑफिसात जायला सांगितले, जेव्हा की रोज प्रीतम सरांना आदित्य सर एकत्र मिळून ऑफिसात जातात. मग आज असं का बरं केलं असेल त्यांनी? मला ना विचित्र वाटते. समजा मनात असं वाटते की काहीतरी वाईट होणार आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही जाता का प्रीतम सरांबरोबर ऑफिसात? नाही म्हणजे मला असं वाटते की आज तुम्ही त्यांच्या बरोबर असायला हवं. बरं, मी बघते. आलेच. यार मम्मा, यू हॅव नो आयडिया या घरात माझ्यासोबत काय काय झालंय ते. त्या भिकारड्या मोलकर्णी सोबत एव्हरी टाइम माझं कम्पॅरिझन केलं गेलंय. मी एक कॉम्पिटिशन ठेवली होती ज्यात चीटिंग करून तिला जिंकवलं सुद्धा. यार मम्मा, या घरात माझा खूप इन्सल्ट झालाय. दिशा, यू डोंट हॅव टू वरी अबाउट हर. तसंही तिला या घरात कोणी विचारत नाही. या दोघी नक्कीच माझ्याबद्दल बोलत असतील. काय ग, कानात काय सांगितलंस? त्यामी, मी मम्माला सांगत होते की आपली कशी युती आहे आणि ती तुझ्यासमोर बिनधास्त सगळं बोलू शकते. शी इज माय टॅमी. तुम्ही दोघी मिळून काहीतरी नवीन प्लॅनिंग करताय का? दिशा बेटा, हे बघ, तुझ्या लग्नाला फक्त 1 महिना राहिलाय, त्यामुळे प्लीज कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस. हा जो काही राग आणि अपमान आहे ना, याचा बदला आपल्याला लग्नानंतरही घेता येईल ना. सध्या तुझा फोकस फक्त अहिल्याचं मन जिंकण्यावर राहिला पाहिजे. नाही मम्मा, आय एम सॉरी, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अद्दल घडवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाउ. त्याने त्या भिकारड्या पारूमुळे मल्टिपल टाइम्स माझा इन्सल्ट केला. आज मी त्याला त्याची लायकी बरोबर दाखवून देणार आहे. आज ऑफिसमध्ये त्याच्यासोबत जे काही होईल ना, त्यानंतर किर्लोस्कर कंपनीमध्ये कोणासमोर तोंड दाखवायची जागा नाही उरणार त्याला. दिशा, असं काय करणार आहेस तू? आज ऑफिसमध्ये जे काही होईल त्यानंतर कळेलच सगळ्यांना. Okay. No, don't worry. I'll get it done. Yeah. See you in the office. Yeah. Bye. Hey, Navardev. Bro, I'm so happy for you. Right. आज ऑफिसमध्ये जायचं आहे. दादा, हां? खूप खुश आहेस का रे? ऑब्विसली. का खुश नसणार मी? अरे, माझ्या भावाच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. खूप खुश आहे मी. आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं? तुला कधी मागायची गरज पडली आहे का? तू मागायच्या आत तुझ्यापर्यंत गोष्टी पोचल्यात. आज मागितलं तर देशील का? मागून तर बघ. नाही दिलं तर माझं नाव बदल. हा प्लीज जीव वाचव माझा. प्रीतम, काय झालं? प्रॉब्लेम आहे का? आता मला लग्न नाही करायचं आहे रे. प्लीज काहीतरी कर आणि हे लग्न थांबव. प्लीज काहीतरी कर, प्लीज. परत? प्रीतम, काय लावलंय? खाली तुझ्या लग्नाची तारीख काढतायत, सगळे खुश आहेत, सगळे म्हणतायत प्रीतम बदललाय, प्रीतम बदललाय, आणि हे काय परत सुरू केलंयस तू? कसं सांगू मी तुला? हे बघ, ती दिशा चांगली मुलगी नाहीये आणि माझं प्रेमही नाहीये तिच्यावर. आणि जरी मी हे लग्न केलं ना तरी मी सुखी नाही राहणार रे. प्रीतम, हे बघ, थोडा वेळ दे तिला. तिला समजून घे, तिच्यासोबत टाइम स्पेंड कर. मान्य आहे मला तुमच्या दोघांचा स्वभाव खूप वेगळा आहे, पण आईने निवड केली आहे यार तिची. काहीतरी विचार करूनच केली असेल ना? एक्झॅक्टली, मी तेच सांगतोय ना. आईने निवड केली त्याची, मी नाही केली आहे. आणि तिने केवढे कारनामे केले आल्यापासून बघतोयस ना, तरी पण तू हे बोलतोयस. आणि एवढंच जर वाटतं ना तर तू कर ना लग्न. सॉरी 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 आय एम सो सॉरी. यार, तू लग्न केलंस तर तुझंही आयुष्य बरबादच होणार आहेस. तू एक काम कर ना, तू तिला घरातून हाकल ना, प्लीज प्लीज.
प्रीतम, दिस इज द लास्ट वॉर्निंग. शेवटचं आहे. तुझं दिशासोबत लग्न ठरलंय अँड दॅट्स फायनल. इथून पुढे हा विषय नकोय मला. यू गेट दॅट? ऑफिसला जायचं तुला. दिशा वाट बघते तुझी. गेट रेडी. तयार हो पटकन.